आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. आणि काय बघा इकडेचे गोंडे बघा, सुंदर मंदिर आणि ते बघा छान रांगोळी काढतात आता. त्यामुळे ड्रायव्हरच्या रोलमधून मी आता इकडे लोके फॅमिलीमध्ये आलोय मी आता, बरोबर ना? नमस्कार, माझं नाव प्रगत लोके, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आपण आपल्या निघालो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी. त्याच्यामध्ये पंढरपूर पण आहे, तुळजापूर पण आहे, श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट पण आहे, गाणगापूर पण आहे आणि जेजुरी पण आहे. सो 5 महत्त्वाचे धर्मस्थळं, 4 महाराष्ट्रात आहेत आणि 1 कर्नाटकामध्ये. खूप लांबचा प्रवास आहे आणि आपली 3 दिवसाची ट्रिप आहे. 3 ते 4 दिवस बघूया कसं काय प्लॅन होतं ते, त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि आम्ही सगळेच निघालो, मी, प्रेरणा, आई, पप्पा. ओके, तर 4 पण आहोत आणि अजून 1 जण आपल्याला जॉईन करणार आहे, पण तो पुढे जॉईन करणार आहे घणसोलीला. तर कोण आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर चला आपल्या या धार्मिक स्थळांच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. निघूया, चला. गणपती बाप्पा मोरया. सो आता आपण पोहोचलोय ते घणसोलीला. कझिनची वाट बघतोय, तो पण येतोय. घणसोलीला आलो ना की आठवड्यात आधी ॲक्च्युली प्रेरणा माझी बहीण इकडे काही महिने राहिला होती. म्हणजे ते US वरून आलेले, ब्रेक घेतलेला त्यांनी US वरून, आणि त्यानंतर मग ते इथे राहिले घणसोलीला. आणि प्रेरणाची जे सासरे आहेत त्यांना ना मसाला पापड भरपूर आवडतो. ओके, सो आणि इकडे बघा इकडे पंटर आलेले आहेत. सो गोठला येतो आपल्याबरोबर, लॉंग ट्रिप, त्याच्यामुळे म्हटलं अजून एक माणूस येईल आपल्याला. सो बघा आपला मेंबर इकडे आलेला आहे गोठल्या, आणि गोठल्याने पण थोडे पराक्रम केलेत. माझ्या पायाला लागलं, त्याचं गोठल्याच्या पण पायाला लागलं, थोडं पडला कामावरती पायलट असतो ना, तो लागला त्याच्या. ओके, पण पाय सुजला नाहीये. ओके, तो ठीक आहे, नाहीतर तो येणार नव्हता. त्याच्यामुळे आता चला आम्ही दोघे आहोत, तर त्यामुळे हो टाइमपास करत आम्ही प्रवास करू शकतो. ओके, तर आता निघूया आता घणसोलीवरून. पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर पडूया आणि कुपरीला जाऊन वगैरे मस्त ब्रेकफास्ट करूया. तर चला निघूया. आणि बघा आता आपण लागलो ते आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. सो मुंबईचं ट्रॅफिक सगळं आपण आता क्रॉस केलेलं आहे आणि आता वाट बघतोय ते कोपरीच्या टोल नाक्याची. तिकडे जर आपण थांबू, ब्रेकफास्ट वगैरे करू. पण एक मेन म्हणजे काय, मुंबईचं ट्रॅफिक क्रॉस झाल्यानंतर काय वाटत नाही. ओके, आणि पंढरपूर एक आपला 8 तासावरती होतं, म्हणजे माझ्या घरापासून. ओके, सो बघूया आता किती वाजतात ते, आणि पुणे किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते बघूया. पण आज बघा ना जरा मस्तच धुकं आहे जरा. ओके, बऱ्यापैकी. तर आता ते डिस्कशन चाललंय की घाटामध्ये आपल्याला किती धुकं लागेल. ओके, कारण मुंबईमध्ये पण थोडंफार धुकं होतं. आता पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला बऱ्यापैकी धुकं आहे आणि वातावरण पण छान आहे, एकदम प्लेझंट वातावरण आहे. आणि आपला प्रवास चालू आहे. पुणे 114 किलोमीटर आहे. सो ऑलमोस्ट 1.5-2 तासावरती पुणे आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, कारण टोल नाका म्हणजे आपला हा एक्सप्रेस वे पिंपरीमध्ये जेव्हा क्रॉस होतो त्याला 1.25 तास लागतो. त्याच्यामुळे पुणे 2 तास, कारण आम्ही मध्ये ब्रेक पण घेणार आहोत. ब्रेकफास्ट आताच 10 मिनिटात. या जरा ब्रेकफास्ट करून घेऊया थोडाच वेळ. सो आता वेळ झाली होती आपल्या ब्रेकफास्टची. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इकडे ब्रेकफास्ट फुल ऑन व्हेरिएशन आहे. इकडे रवा मसाला डोसा आहे, साधा डोसा, मसाला डोसा. आणि पप्पांचं पहिल्यांदा आलं. पप्पांचा अजून इडली मेदूवडा खाऊन संपला, पण चांगलीच भूक लागली आहे. तर सगळे आता पटापट जेवतात. त्याचं कॅमेऱ्यामध्ये लक्ष नाही आहे. येस जेवतातच आहे, एवढं खातात तर म्हटलं जेवण्यासारखंच झालं आहे. चला आता मी पण जरा खाऊन घेतो मस्तपैकी रवा मसाला डोसा. आणि आता मी आलो आहे बॅक सीटला. ओके, सो मी, प्रेरणा आता बॅक सीट, पप्पा आणि गोठल्या पुढे गेले आहेत. थोडा आता घाट आहे आणि घाट झाल्यानंतर मग घाट झाल्यानंतर मग फ्लॅट रोड आहे. ओके, सो आता जरा गोठल्या चालेल आरामात, आणि नंतर मग पुणे आल्यानंतर वगैरे किंवा पुणे पंढरपूर रोडला आता मी येईन गाडी. ओके, सो चला प्रवास सुरू झालेला आहे पुण्याकडचा. आणि आता आपण पोहोचलो ते खेड शिवापूर नाक्याला, आणि तिथून टोल नाका क्रॉस केल्या तुम्हाला माहिती आहे ते CNG पंप आहे. आता इकडे CNG फुल केलेलं आहे. CNG म्हणजे ना आमचा ॲक्च्युली ब्रेकच असतो. CNG वरला पण जातो आणि सगळे फ्रेश पण होतात, स्पेशली पप्पा. तो आता आपण इथून फलटण मार्गे पंढरपूरला जाणार आहोत. सो मल्टिपल वेज आहेत ॲक्च्युली. सासवडवरून पण एक रस्ता आहे आणि एक बारामतीवरून पण आहे, पण ते सगळे स्लो दाखवत होते गुगल मॅपनुसार. सो आता आम्ही चाललो आहे ते फलटण मार्गे. तर आता पुढेच आता एक लेफ्ट टर्न येईल आणि तिकडून मग आपण पंढरपूरच्या रस्त्याला लागू. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. आणि जेव्हा मी ड्राईव्ह करतो ना तर तेव्हा प्रेरणा पुढे येते, आणि जेव्हा गोठल्या ड्राईव्ह करत असतो तेव्हा पप्पा पुढे असतो, मी आणि प्रेरणा मागे जातो. असा काहीचा प्रकार आहे. आणि आतापर्यंत गोठल्यात ट्रॅव्हल करत होता. म्हणजे ब्रेकफास्ट नंतर त्याने गाडी घेतली आणि मी चांगली झोप काढली आहे. आता जरा फ्रेश झालो मस्तपैकी. तर आता जास्त नाही, एक 3.25 तासाचं अंतर आहे. ओके, तर परत 2-2 तासानंतर आम्ही शिफ्ट चेंज करत राहू. म्हणजे कसं 2-2 तास चालवलं ना की एकदम थकवा जाणवत नाही आणि फ्रेशमध्ये पंढरपूरला पोहोचू. असं वाटतं लंच ब्रेक घ्यावा लागेल आम्हाला मध्ये, तर मला 4-4:30पर्यंत पोहोचून जाऊ. सो दॅट इज अ गुड टाईम. ओके, दर्शन पण होईल मस्तपैकी. चंद्रभागा नदीला पण आपल्याला व्हिजिट करता येईल. चंद्रभागेच्या तीरावरती आपण मस्तपैकी थोडं
टाइम स्पेंड करू आणि मग पुढे अक्कलकोटला जाऊ. आणि बघा आता आपण आपला मुंबई गोवा म्हणजे तो मुंबई पुणे सातारा बँगलोर एक्सप्रेस आहे ना तो सोडलेला आहे आणि आतल्या रस्ता लागलेलो आणि हा रस्ता एवढा ऑसम आहे ना, वाव एकदम मस्तच. म्हणजे हा शिरवळवरून लेफ्ट टर्न आहे आणि हा सरळ 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 चाललाय. आता हा फलटण वरून जाणार आपण आणि या रस्त्याला जास्त गाड्या पण नाही आहेत, काहीच ट्रॅफिक नाही, त्यामुळे मला असं वाटतं आपण पटापट पोहोचून जाऊ. आधी आम्हाला 3:30 दाखवत होतं, पण मला असं वाटतं एक 3-3:15 पर्यंत पोहोचायला हरकत नाही गुगल मॅपनुसार. पण मध्ये आम्ही एखादा जर चांगला स्पॉट मिळाला तर लंचला पण थांबणार आहोत. सो पण तरी सुद्धा मला असं वाटतं प्रवास मस्त होईल आता याच्या पुढचा. मध्ये मध्ये मे बी थोडं गावं आली किंवा छोटी छोटी शहरं आली तर मात्र थोडंसं ट्रॅफिक लागेल, पण रस्ता हा मस्तच आहे एकदम मौसम. आणि इथे एक CNG पंप पण आहे. CNG नाही आहे. ओके, तर या रस्त्याला पण CNG आहे. सो पंढरपूरला पण आय थिंक CNG आहे, मी बघितलेलं होतं. तर लेट्स सी. आणि जेव्हा तुम्ही खेड शिवापूर वरून निघता तेव्हा तुम्हाला जसं आम्ही जिथे भरलं त्याच्यानंतर मग अजून 2 CNG पंप होते ऑन द वे. ओके, सो स्ट्रेट एकदम प्लेन रस्ता. ओके, तर जरा या ड्रायव्हिंग एन्जॉय करूया मस्तपैकी. आणि जसं तुम्हाला बोललो रस्ता एकदम सुसाट आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच बघा आणि इकडे वीर डॅम्प आहे आणि का सुंदर डॅम्प आहे बघा. आणि इकडे एक छानसं रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या मागेच बघा अशी बसण्याची व्यवस्था केली आहे आणि तिकडे बसून तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. मस्त आहे ना, अशा छोट्या छोट्या खोपट्या बांधल्यात. मला असं वाटतं इकडे संध्याकाळच्या वेळी चांगलीच पार्टी होत असणार नक्कीच. आणि ते बघा तिकडे एक बोट वगैरे पण आहे, मस्तपैकी बोटिंग वगैरे पण करू शकता. सो छानच रस्ता आहे हा. ओके, मी या रस्त्याने पहिल्यांदाच येतोय त्यामुळे मी तर भरपूर एन्जॉय करतोय. सो आता एक 3 वाजेपर्यंत दाखवत आहे, तर मध्ये मध्ये असे ब्रेक होतात म्हणून, अदरवाईज गाडी एकदम सुसाट जाईल आमची. गाडी थांबवायचा तर काय प्लॅन नव्हता, पण इकडे बघा इकडे मस्तपैकी आपली ऊसाची शेती आणि त्याच्याशिवाय इकडे बघू शकता तुम्ही झेंडूची फुलं लांबवर छानपैकी. आणि इकडे दादा बसले आहेत छानपैकी अशी झेंडूची फुलं वेगवेगळ्या कलरमध्ये. काय फ्रेश फुलं आहेत बघा. नमस्कार, बघू शकता तुम्ही. मळा चांगलाच फुलला आहे आणि काय बघा इकडेचे गोंडे बघा फक्त काय छान आले आहेत. असं चाललोय हे बघा. हे तर बघा गोंडे का वाटतात, कोणाकोणाला हवे आहेत. झेंडूची फुलं लांबवर मळा पसरलेला आहे. आता तुम्ही इकडे विकते त्याचा रेट कसा आहे मग? आता 60 रुपये किलो निघतोय मी. 60 रुपये किलोने इकडे जागेवरती? अच्छा, ओके. आणि मग पुण्या मुंबईला किती चाललाय आता रेट? काहीच माहिती नाही. आज तर खूप धुमाल असणार आहे वाटतं मुंबई पुण्यामध्ये. तर उद्या दसऱ्याचं तर किती? 160 रुपये. काल मी बोरिवली मार्केटला बेचवलं. हा, 160 रुपये मुंबईमध्ये बोरिवली मार्केटला. नाही पण जागेवर 60 रुपये. जागेवरती 60 रुपये. एकदम छान आहे ना, एकदम फ्रेश फुल आहे. थोडंच चालू आहे. थोडंच चालू आहे ना. हा हा, शेतकऱ्यांना 200 रुपये द्यावा मी तर म्हणतो. हा नाही शेतकरी चला आम्ही दर महिना पंढरपूरला जात असतो. हा, प्रगत लोके PRAGAT लोके. पंढरपूरला जाऊन दर महिना आम्ही पंढरपूरची वारी करणार. आम्ही आता तिकडेच चाललो आहोत. आज पंढरपूर आहे, अक्कलकोटला स्टेला. उद्या अक्कलकोट, नंतर मग गाणगापूर आणि त्यानंतर मग तुळजापूर आणि त्यानंतर मग येताना जेजुरी. हा, जेजुरी. तर आम्ही काय करतो माहितीये का, फुल फक्त 6च्या पुढे तोडत नाही. नियमच येतो. हा, नियम आहे तो. शेतकरी झाडापासून फक्त 6च्या नंतर वेगळं करायचं नाही. अच्छा, ओके. म्हणजे आईपासून मूल कसं वेगळं करतात तसं करायचं नाही. ते पूजेसाठी असतं ना, पूजेसाठी असतं. बरोबर. त्यामुळे ते आम्ही 6च्या नंतर अजिबात फुल तोडत नाही. मग इथे मग रात्री राखणीला कोण असतं काय? नाही, आता वरच्यावर भरवसा फक्त. पोझिशनला शेते चोरांना पळायला चान्स नाही दुसरा. तरी कुठे गेले तर गावच्या ह्याच्यात ओलडून गेल्याशिवाय तर सापडणार. अहो काय ते टोमॅटो CCTV लावले होते शेतकऱ्याने. कच्ची तोडून नेली, कच्ची. अशी लोक आहेत. जो मेहनत करतो त्याला काही मिळत नाही. 60 रुपये किलो फुलं इथे येऊन तुम्ही घेऊ शकता छानपैकी. धन्यवाद, भेटतो. काका एकदम जोश मध्ये आले. चला बाय बाय. आपण पोचायचं आहे त्याच्यामुळे निघूया. ऊसाची शेती आणि ऊस. तो आता आपण आलो ते लोणंद मध्ये. सो लोणंद वरून जरा फिरवतोय रस्ता इकडेच आतमध्ये. छान छोटंसं शहर आहे. कोण आहे लोणंद वरून कमेंट करून नक्की सांगा. सो पुढे जाऊन एक राईट टर्न मारायचं आहे. मला असं वाटतं इथे असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आहे. पण आता येताना आम्हाला जे काय दिसत होतं ना ती सगळी मेजरली ऊसाची शेतीच होती आणि 1-2 चांगले प्रोजेक्ट होते. म्हणजे फॅक्टरी होती कसली तरी, लांबून कळलं नाही. पण रस्ते तर इकडचे खूप छान आहेत सगळे, नो डाऊट. आणि आता लोणंदवरून आता पुढे जाऊन राईट टर्न मारूया. मला वाटतं मग परत एकदा फलटण लागणार आहे आपल्याला ऑन द वे आणि मग पंढरपूर. बघा तो पुढून एक
राईट टर्न येतोय तर तिथून राईट टर्न मारायचं आपल्याला. आणि रस्ता बघा, रस्ता नाही हा राजमार्ग आहे. एवढा प्रशस्त रस्ता आहे बघा, जवळजवळ एका वेळी 4 गाड्या एका साईडने जातील, 4 किंवा 5 पण जातील. एवढा मस्त प्रशस्त रस्ता आणि मजा येते. मध्ये छोटी छोटी गावं येतात त्यावेळी थोडं म्हणजे गर्दी असते आणि अदरवाईज हा असाच रस्ता आहे. मस्त रस्ता आहे. कोकणातल्या लोकांसाठी सुख आहे ना. हा, स्वर्ग सुख आहे. म्हणजे असा एवढा स्पेशियस रस्ता बनवलेला आहे ना, काय म्हणायचं आता बघा ना. हो, या सिमेंटच्या रस्त्याची काही गरजच नाही. असा डांबरी रस्ता जर कोणी दिला ना, कुठल्या किती 7-8 तासात पोहोचून जाऊ ना आरामात. 7 तासात घरी जाऊ आम्ही अशा रस्त्याने. तर आता लवकरच फलटण येईल. आता फक्त एवढंच आहे की जेवायचं कुठे हा प्रश्न आहे. ओके, सो मे बी फलटण मध्ये आम्हाला चांगला रेस्टॉरंट मिळू शकतं. आता असं खूप चांगलं रेस्टॉरंट असं दिसत नाहीये ऑन द वे, तर मे बी एखादा ढाबा वगैरे बघावं लागेल. नाहीतर मग पंढरपूरच्या जवळ जाऊन जेऊ, कारण मग तिकडे चांगलं रेस्टॉरंट वगैरे मिळून जाईल. लेट्स सी. आणि आता आपण आलो ते निंबोरे गावामध्ये फलटण मधील, आणि इकडे आम्हाला भेटलं तो CNG. कोणीच नाही ते. ओके, तर मस्तपैकी CNG भरतोय आता इकडे, आणि इथून मग आता पुढे पलटणकडे जाऊ. म्हणजे ऑन द वे पलटणमध्येच आहोत तसं म्हटलं तर. आणि इकडे पण CNG पोहोचला आपला. तर ऑन द वे CNG मिळतोय, ती एक चांगली गोष्ट आहे. पंढरपूरला पण होतं आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा. आता आपण आहोत पलटणमध्ये आणि जरा एक चांगलं रेस्टॉरंट बघतोय जेवायला, पण रोड लगत तर काही दिसत नाही आम्हाला. ओके, सो मोस्टली सगळी दुकानं दिसतात ती सगळी चहाची दुकानं आहेत. भरपूर चहा पितात वाटतं इकडची माणसं. येस, आणि गोंडे तर बघा रस्त्याच्या बाजूला सगळे गोंडे विकत ठेवलेले आहेत. श्री लक्ष्मी हॉटेल छोटंसं हॉटेल आहे. असं एखादं रेस्टॉरंट नाही मिळत आहे, तिथे बसून मस्तपैकी जेवता येतात. मस्तपैकी वडाची झाडं आहेत बघा दोन्ही साईडला. आणि इकडे सगळी भाजी मार्केट आहे आणि फ्रूट मार्केट, सगळे शॉपिंगला. अरे वा, लाईनीच सगळी मार्केट, सगळं फ्रूट. आणि काय दोन्ही बाजूला अशी वडाची झाडं लावल्यामुळे किती छान वाटतं. नाही, शिवसाई असं वाटलं रेस्टॉरंट आहे पण ते फर्निचर आहे. सो एक भेटलं आम्हाला रेस्टॉरंट आता, जयश्री गार्डन. सो तिकडे जाऊया. सो रेस्टॉरंट मिळालं आहे, हॉटेल श्रीकृष्ण प्युअर व्हेज. आतमध्ये जेवायला जाऊया आपण. गाडी पण इथे मस्तपैकी सावलीत पार्क झालेली आहे. आणि आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी जेवणाची. आणि इकडे बघा एक स्पेशल भाजी मागवली आहे. स्पेशल भाजीमध्ये 2 भाज्या आहेत. त्याचं नाव काय दादा? श्रीकृष्ण स्पेशल भाजी. ओके, भरपूर क्वांटिटी आहे. आणि मस्तपैकी नान मागवल्यात आणि रोटी, साधा रोटी, बटर रोटी. तर नान पण येतील. आणि आता या मस्तपैकी जेवून घेऊया. आणि याच्यामध्ये छान काजू आणि पनीर आहे. आणि बघा इकडे मस्तपैकी आईची बटर रोटी आली आहे आणि चांगली साईज आहे, मोठी आहे एकदम. आणि इकडे आल्यात आपले नान. या जेवून घेऊया मस्तपैकी पोट भरून आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. आणि इथे बघू शकता माझा पण लुक चेंज झाला आहे. सो चांगलं रेस्टॉरंट होतं, जेवण पण छान होतं. यांची स्पेशली काजू पनीर भाजी म्हणून होती, तर ती खूप छान होती. आणि त्याच्याशिवाय नान तर 1 नंबर होते. नान आणि बटर रोटी म्हणा, साधा रोटी म्हणा. आणि आता मी चेंज पण करून घेतलं कारण आपण मंदिराच्या जवळ पण आलो. ते असं ना आता 1-2 तासाचं अंतर आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हरच्या रोलमधून मी आता इकडे लोके फॅमिलीमध्ये आलोय मी आता. बरोबर ना? त्यावर त्या ड्रायव्हर होतं, तर ड्राईव्ह करताना जरा कम्फर्टेबल क्लोथ असतील ना तर बरं वाटतं. पण आता मंदिरात जायचं आहे तर त्याच्यामुळे आपल्या ट्रॅडिशनल क्लोथमध्ये आलोय. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. 2 तासावरतीच आहे. सीट बेल्ट लावून घेतो आणि प्रवास सुरू करूया. आणि डाव्या हाताला तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडे सगळीकडे ऊस आहे आणि मध्ये मध्ये ज्वारी बाजरी दिसते. आणि रस्ता जसं तुम्हाला बोललो खूपच छान रस्ता आहे, एकदम स्मूथ. आणि असं ट्रॅफिक पण नाही. आमची दुपारची वेळ आहे आणि आता आम्हाला असं कळलं की मोस्टली आम्हाला पंढरपूरला पण मोठी गर्दी नसेल, कारण आम्ही सोमवारी चाललोय. उद्या आलो असतो ना दसऱ्याला तर खूप गर्दी असते. तर बघूया, मला असं वाटतं 4-4:30 पर्यंत आम्ही पोहोचू. आणि त्यानंतर मग जरा पार्किंग बघितली पाहिजे. लास्ट टाइम आम्ही पार्क केलेली एका ठिकाणी गाडी, पेहण पार्क होत, तर तिथेच मिळून जाईल होप सो. आणि मग तिथून चालत जायचं आहे जरा थोडं अंतर. आणि बघा इकडे मस्तपैकी ऊसाच्या गाड्या लागलेल्या आहेत, असं दाबून ऊस भरलेला आहे बघा. इकडे ऊस आणि इकडे डाव्या हाताला ऊसाचे मळे. दूरवर नजर जाते तिथपर्यंत ऊसाची मळेच आहेत, लांबवर पसरलेला ऊस. कंटिन्युअस ऊसच चालू आहे. मध्ये मध्ये थोडी ज्वारी बाजरी किंवा बाकीची येतं मध्ये मध्ये. आणि सगळी घरं बघा कशी छान पद्धतीने बांधलेली आहेत. छान व्हाईट कलर दिलेला आहे सगळ्या घरांना, मोस्टली फेवरेट कलर. सो आम्हाला तर मस्त वाटतंय. छान प्रवास चालू आहे, थकवा जाणवत नाही अजिबात. आणि तर आता कमी कमी होत चाललेलं आहे. लवकरच आपण माऊलींच्या दर्शनाला जाऊ. आणि आता आपण आलो ते माळशिरस या गावामध्ये. म्हणजे गाव नाही ऍक्च्युली, शहरच वाटतंय, प्रॉपर सिटी आहे. आणि सगळेजण बघा इकडे उजव्या हाताला सगळीकडे मस्तपैकी गोंड्याची फुलं घ्यायला बसलेली आहेत. आणि आता जरा एक हार घ्यायचा आम्हाला. सगळीकडे फुलंच आहेत, हार नाही आहे. सो माळशिरस कोण कोण आहे माळशिरस वरून कमेंट करून नक्की सांगा. कशासाठी फेमस आहे तुमची सिटी ते पण सांगा. आता जवळजवळ यायला लागलेलो होतो आपण पंढरपूरच्या.
आता मला असं वाटतं 1 तासभर अंतर बाकी आहे, तासाभरात पोहोचू आपण. सॉरी, चूक झाली. ऍक्च्युली ते माळशिरस नव्हतं, ते नातेपुते होतं. नातेपुते माळशिरस अजून यायचं आहे. मी मगाशी मॅप बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये माळशिरस दिसत होतं. मला वाटलं माळशिरस झालं काय, म्हणून वेळ आहे. सो कोण आहे नातेपुतेचं. आपण आता ऊसांच्या देशात आलो आहे, तर आपण ऊसाचा रस तर प्यायला पाहिजे. तर बराच वेळापासून ऊसाचा रस मिळत नव्हता, तर फायनली मिळालेला आहे. कारण सगळे ऊस मला असं वाटतं ऊसाच्या कारखान्यातच चाललेले, जास्त ऊसाचे रसवाले अजून चालू नाही आले. काही ठिकाणी चालू आहे, तर त्यांना विचारलंय तर ते आणतात, घेऊन येतात ऊसाचा रस काढायला. आणि एवढं सुंदर स्पॉट आहे बघा ना. ओके, मस्त छान सजवलं आहे बघा. अशी शोभेची सगळी झाडं लावली आहेत. ऊसाचा रस आणि ऊस आता कुठून आणायला गेलं असेल सांगा, डायरेक्ट शेतावरून. इथं ट्रॅक्टर आहे आणि इथे बघा मके सुकत घातल्यात. आता हे सुकत का घातल्यात ते मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा की असे सुकत का घातल्यात. प्रेरणा माहिती आहे का तुला? काय का मका सुकत का घातलाय? गुरांसाठी. गुरांसाठी? हा जरा बघतो आमच्यावरती. ओके त्या साईडला घालतात. ओके. दार्जिलिंग वर त्या साईड. आणि बघा जास्वंद बघा का आलाय. जास्वंद. अरे थांब जरा थांब. फुल जास्वंद कसं भरलाय बघा. जास्वंदाचं झाड आहे. आणि बघा हे ऊस घेऊन आलं आपल्यासाठी. ताजा ऊसाचा रस काढायला. पण सगळा ऊसच आहे. हा बघा ते तिकडून आले. तिकडे मोठा ऊस आहे वाटतं. अरे हे भाजी आहे. कारली आहेत. हो कारली. हे बघा कारलं. बघा तिकडे ऊसाची तोडणी चालू झालेली आहे. सो असंच मध्ये ब्रेक घेतला की काय ना काहीतरी दिसतं. हे बघा तोडणी करतात तिकडे. आता तरी तेवढं कडक ऊन नाही आहे, पण जर ऊन कडक झालं तर त्याच्यामध्ये मानलं पाहिजे. कडक उन्हामध्ये ऊसाची तोडणी करायची म्हणजे. आणि भाजी तर मस्तच वाटते. कारल्याची भाजी मध्ये पिवळी का होते? हा पिकली किती पिवळी होते. अच्छा बघा शेतातून काढलेला ताजा ऊस. ऊसाचा रस आता काढण्यास सुरुवात होईल वाटतं. आम्ही पहिलेच गेलो इथं असं तुम्हाला बोललो. आणि फार सुंदर अशी छोटीशी बाग फुलवली आहे. सुंदर फुलं बघा. कसला फुल आहे माहिती आहे तुम्हाला? आणि हे झाड कसलं आहे दुसरंवालं. अशी बरीच झाडं आहेत, सगळी शोभेची झाडं आहेत. कशासाठी काळी मिरीची वेल वाटली. तिकडे पण बघा माड पण बघा असं बांधून ठेवलं. तिकडे मग छोटेसे ऊस लावून ठेवलं. ऊसाचा रस काढण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि असं फ्रेश ताजा ऊसाचा रस पिऊया आता. सॉरी उशीर आठवण झाली. ऊसाचा रस प्यायला घेतला पण आल्या. फ्रेश ताजा ऊसाचा रस नुसतं पितात सगळे. आणि आम्ही आलो तर तिकडे गर्दी पण झाली. अजून 2 गिऱ्हाईक आली. चालू झाला ऊसाचा धंदा. पंच झाला पण पिऊन. आता मी संपवतो. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. की गाडी खाली पार्क केली आहे तिकडे आणि समोरच मंदिर आहे. तर या मंदिराकडे जाऊया. आणि समोर दिसतं ते आपले माऊलींचं पंढरपूर मंदिर. बघा सुंदर मंदिर आहे. आणि इकडे आपण समोरच आहे ते पश्चिम द्वार आहे. सगळे बाजारपेठ एरिया आहे. सो या असे सरळ चालत जाऊया माऊलींच्या दर्शनांसाठी. सो आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर पश्चिम द्वार. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती पंढरपूर. सो आपल्याला इथूनच जायचं आहे पुढे. चप्पल स्टँड आहे बघा. सो बघा हे रुक्मिणी द्वार आहे. VIP गेट आहे. सो या पुढून जायचं आपल्याला. सो दर्शन तर झालं आणि खूप छान दर्शन झालं. आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण जसं तुम्हाला बोललो की पप्पांना एवढा वॉक करणं आणि काही गोष्टी जमत नाही. ओके सो त्याच्यामुळे पण मुखदर्शन पण खूप छान झालं. मुखदर्शनाचा हा इथून तुम्हाला आत जावं लागतं. आणि तिथे बोर्डवरती लिहिलेलं आहे की मोबाईल आतमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. तर ते खूप सक्तीने पालन करतात त्याचं. आणि त्याच्यामुळे मोबाईल आतमध्ये नेऊ नका. तर तुम्ही वेहिकलने येताना तर तुमच्या वेहिकलमध्येच ठेवा मोबाईल. तर मग इथे मोबाईलची कक्षा आहे वगैरे तिथे म्हणजे तुम्ही ठेवू शकता तो मोबाईल कक्षामध्ये. पण आता बघा तुमच्यावरती आहे तुम्हाला कितपत सेफ वाटतं. नाही तर कारमध्ये ठेवण्यात मध्ये पण काय हरकत नाही जर तुम्हाला तेवढं वाटत असेल. पण दर्शन खूप छान झालं. आम्हाला काहीच गर्दी नव्हती. आणि नवरात्रोत्सव आहे त्याच्यामुळे मस्तपैकी तिकडे बाजूला भजन पण चाललेलं. तर भजन पण आम्ही ऐकला. थोडा वेळ थांबलेलो. गर्दी नसल्यामुळे कोणी घाई गर्दी पण करत नव्हतं. शांतपणे म्हणजे मुखदर्शनला पण उभे होतो. दर्शन झालं नंतर मग पुढे बाकीच्या देवदेवतांचं पण दर्शन घेतलं. ते पण खूप शांतपणे झालं. आणि नंतर मग तो नवरात्रोत्सव जिथे चालू होता तिकडे जे भजन चालू होतं तिथे ते ऐगिरी नंदिनी ते सॉन्ग पण त्यांनी गायलं वगैरे. ते पण आम्ही ऐकलं. आणि तिथूनच पुढे जवळच रुक्मिणीचं पण दर्शन होतं. तर ते पण दर्शन घेतलं. तर आता आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये गेलो कारण मी मोबाईल घेऊन आलो. आणि त्याच्यामुळे आता गोठल्या आतमध्ये गेला म्हणजे रुपेश. ओके आणि मी प्रेरणा आणि इथे बसले आहेत. आता पप्पा तिकडून फोटो काढतात ते बघा. सो दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जाऊ ते चंद्रभागेच्या तिरी. ओके नदीवरती चला. सो बघा आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर. आणि जर तुम्हाला पाऊल दर्शन हवं असेल तुम्हाला तिकडून मागून लाईन लावून यावं लागतं. आणि हा असा त्याचा मार्ग आहे. आणि मुखदर्शनासाठी तुम्ही इथूनच येऊ शकता. सो वाट बघतो गोठल्या येण्याची. आणि मग आपण जाऊ ते चंद्रभागेच्या तिरी. सुद्धा आमची फोटोग्राफी करून झाली आहे मंदिराच्या समोर. ओके दादा या चंद्रभागेच्या दर्शनाला. बघा तिकडे समोरच आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. आणि त्या एकदम अपोजिटला इकडे तुम्हाला चंद्रभागे नदीजवळ येता येतं. बघा ना इकडे
सगळी जुनी मंदिरच आहे. मंदिर समूहातून आपण पलीकडे जातो. बघा आलो होतो आपण आता चंद्रभागेच्या तेरी, सगळं मंदिर परिसर आणि इकडेच भक्तगण येतात सगळे. जेव्हा पंढरपूरची जत्रा असते तेव्हा सगळा मंदिर परिसर. इकडे बघा सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि बरेच भक्तगण आलेले आहेत. ते बघा चला खाली जाऊया. पप्पा पण आई आणि प्रेरणा खाली उतरले आहेत. सो बघा असं काही मंदिर परिसर आहे आणि सगळ्या बोटी आणि तिथे लांबपर्यंत असलेली चंद्रभागा नदी आणि बोटिंग करायला पण घेऊन जातात ते. बघा तिकडे बोटिंग करायला घेऊन गेले. बहुदंड माहेरकर तो बघा तिकडे तो ब्रिज आहे. सुंदर मंदिर आणि ते बघा छान रांगोळी काढतात आता. मुलगा खेळतो. बरेच जण इथे आंघोळ पण करतात. तर बघा तिकडे आंघोळ चालू आहे आणि तिकडे बोटिंग करतात. पण ना ओळखता का? मस्तपैकी टोपी घेतली आहे पप्पानी 30 रुपयाला ना पप्पा. मस्त कडक टोपी आहे. इथूनच घ्या. नंतर मग मुंबईमध्ये तुम्ही शोधत राहता जेव्हा पूजा असते तेव्हा. आणि इकडे पप्पानी शॉपिंग केली आहे. इकडे आई आणि प्रेरणाची शॉपिंग जोरात चालू आहे. काय काय घेत आहेत. आतापर्यंत ते रांगोळी काढायचं एक घेऊन झालेलं आहे. तर ते प्रेरणाच्या बॅगेत आहे. आता अजून काहीतरी आई बघते. कुंकू बघतात वाटतं. ते बऱ्याच गोष्टी आहेत फराळाच्या वगैरे. सो तसं अजून 2 तास आहे आम्हाला अक्कलकोट. पण ठीक आहे काय रात्री जाऊन जेवून आरामच करायचा. सो शॉपिंग करता करता मंदिराजवळ आलो. बघा मंदिराला किती सुंदर लाईटिंग केली आहे. आता एकदम वेगळाच लुक आला. सो परत एकदा बॅक टू शॉपिंग. सो सासू आणि सून मिळून शॉपिंग चालू आहे.